राजकारणात कधी कधी अशी वेळ येते की जिंकूनही पराभव झाल्यासारखं वाटतं आणि हरूनही काही जण आपली चाल पुढे सरकवत असतात। सध्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकीनंतर नेमकी अशीच एक विचित्र गुंतागुंतीची आणि थोडीशी धक्कादायक परिस्थिती पाहायला मिळाली आहे आणि चर्चेचा केंद्रबिंदू आहे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट। जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात एक मोठी चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट पुन्हा एकत्र येणार का, विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे का। काही जण म्हणत होते हा पहिला टप्पा आहे, काही जण म्हणत होते ही फक्त निवडणूक निहाय तडजोड आहे। पण प्रत्यक्षात जे घडलं त्यानं मात्र अनेकांना विचारात पाडलंय। राज्यातील कदाचित ही पहिली वेळ असेल जिथे शरद पवार गटानं स्वतःचे उमेदवार हे दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर म्हणजेच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर उभे केलेत। म्हणजे अधिकृत प्रवेश न करता पण अधिकृत चिन्हावर, म्हणजे प्रचारात तुतारीचा झेंडा आणि मतपत्रिकेवर घड्याळ। पण याला राजकीय प्रयोग म्हणायचा की रणनीती हे अजून तरी स्पष्ट नाहीये। आणि या प्रयोगाचा परिणाम काय झाला तर काही ठिकाणी हे उमेदवार निवडूनही आले, पण इथेच खरी गोष्ट घडली ती म्हणजे निवडून आल्यानंतर तांत्रिकदृष्ट्या ते उमेदवार आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे झालेत आणि त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी अधिकृत संबंध संपलाय। आणि याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील। अंकिता पाटील या घड्याळ चिन्हावर निवडून आल्या, म्हणजेच आता त्यांची ओळख अधिकृतरित्या अजित पवार गटाशी जोडली जाते। तर याचं दुसरं उदाहरण आणखी रंजक आहे, ते म्हणजे माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या पत्नी शिरूर विधानसभा मतदारसंघातील मांडवगण फराटा वडगाव रासाई जिल्हा परिषद गटातून घड्याळ चिन्हावर निवडून आल्या। त्यांच्या विजयासाठी खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रचार केला होता। त्यांनी मोठमोठ्या सभा सुद्धा घेतल्या, मतदारांशी संवाद साधला, घड्याळाला मत देण्याचं आवाहन केलं। पण निकाल लागल्यानंतर समोर आलं की ज्या उमेदवारांसाठी प्रचार केला त्या आता अधिकृतपणे दुसऱ्या गटाच्या झाल्यात। म्हणजेच प्रश्न असा समोर येतोय की हे जे सगळं केलं ते रणनीतीचा भाग होता की दुसरं काही, की राजकीय गरजेतून घेतलेला निर्णय आता त्यांच्याच अंगलट आलाय। तर दुसरीकडे यात आणखी एक नाट्यमय गोष्ट आहे आणि ती म्हणजे शशिकांत शिंदे यांची सलग 4 निवडणुकांमध्ये पराभव, म्हणजेच खासदारकीमध्ये एकदा, तर विधानसभेला 2दा आणि जिल्हा बँकेला एकदा। आणि या सर्व पराभवांमध्ये कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांची भूमिका महत्वाची मानली जाते। त्यामुळे यावेळी शशिकांत शिंदे यांनी अक्षरशः पायाला भिंगरी बांधली होती। कोरेगाव आणि सातारा जावळी मतदारसंघात तळागाळापर्यंत प्रचार केला, पण याचा परिणाम काय झाला तर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील 9 पैकी 6 जिल्हा परिषद जागा त्यांच्या बाजूने गेल्या। पंचायत समिती स्तरावर 12 पैकी 9 जागा जिंकल्या गेल्या आणि महेश शिंदेंना अवघी 1 जागा मिळाली। यावेळी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की कोरेगावमध्ये शशिकांत शिंदेंचं पुनरागमन, बदला पूर्ण झाला। पण हा आनंद फार काळ टिकला नाही, कारण विजयी झालेले सर्व उमेदवार घड्याळ चिन्हावर लढलेले होते आणि तांत्रिक दृष्ट्या ते आता अजित पवार गटाचे झालेत। म्हणजेच महेश शिंदेंनी ज्यासाठी लढा दिला ते बळ आता त्यांच्या हातात अधिकृतपणे राहिलेलं नाहीये। दरम्यान दोन्ही गटातील नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील तितक्याच महत्त्वाच्या ठरल्या। रोहित पवार म्हणाले की अजित दादा जिवंत होते तेव्हा त्यांच्या आदेशानेच तुतारीचे कार्यकर्ते हे घड्याळावर लढले। दादांचा आदेश अंतिम होता, आता ते निवडून आलेत, त्यामुळे ज्या पक्षातून ते आले त्या पक्षानं त्यांची काळजी घ्यावी। म्हणजेच त्यांना प्रत्यक्षपणे मान्य केलं की हा निर्णय त्यावेळी परिस्थितीनुसार घेतला गेला, पण आता त्याचे परिणाम स्वीकारावे लागणार आहे। तर दुसरीकडे राजकुमार बडोले यांनी म्हटलंय की ज्या ठिकाणी तुतारी आणि घड्याळ एकत्र लढले तिथे स्थानिक नेते निर्णय घेतील, कारण परिस्थितीनुसार निर्णय होतो। त्यांनी चंद्रपूर मधील वेगळ्या युतीचं उदाहरण सुद्धा दिलं। म्हणजेच राजकारणात कायमस्वरूपी शत्रू किंवा मित्र नसतात, तर ते परिस्थिती ठरवत असते। त्यानंतर तर नरहरी झिरवळ यांनी तर स्पष्ट सांगून टाकलं की जे घड्याळाबरोबर असतील त्यांना घड्याळाचे लोक सहकार्य करतील। म्हणजेच घड्याळावर निवडून आलेल्यांना अजित पवार गट आपलाच सामावून घेणार, हे स्पष्ट संकेत आहेत। पण या सगळ्यात आता मोठा प्रश्न असा आहे की या सर्व प्रक्रियेनंतर शरद पवार गटाची अवस्था काय होईल। काही जण तर म्हणताय की तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती राहिलं धुपाटणं, कारण उमेदवार जिंकले पण अधिकृत बळ दुसऱ्या गटाकडे गेलं। संघटन उभारलं, प्रचार केला, पण सदस्य संख्या कागदावर वाढली ती प्रतिस्पर्धी गटाची। पण खरंच ही रणनीती होती का, की राजकीय तडजोडीचा साइड इफेक्ट, की भविष्यातील विलिनीकरणाचा अजूनही भाग आहे, हे येणारा काळच सांगेल। पण एक गोष्ट नक्की की या जिल्हा परिषद निवडणुकीनं राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील नातं अधिक गुंतागुंतीचं केलंय। वरवर एकत्र लढाई, आतून वेगवेगळे अस्तित्व दिसून येत आहे। यातून मात्र एक लक्षात आलं की राजकारणात प्रत्येक चाल पुढच्या चालीसाठी असते। या निवडणुकीत कोण पुढे गेला आणि कोण मागे राहिला हे केवळ आकड्यांवरून ठरत नाही, तर ते प्रभावावर, नियंत्रणावर आणि अधिकृत ओळखीवर ठरत असतं।
तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतंय कमेंट करून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.